जय सद्गुरू मंडळी, रंजना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मस्तपैकी झणझणीत असं लाल तिखट बनवलेलं आहे, ते पण खानदेशी पद्धतीने. आता आपण हा मसाला जो कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, ही मिरची आहे, एकदम लाल दिसायला आहे, पण हिला गुंटूर असे म्हणतात आणि ही मिरची आहे ना जास्त तिखट नसते. आता ही मिरची मी इथे अर्धा किलो घेतले. इथे लवंगी मिरची आहे बघा, ती पण मस्त लाल आहे आणि ही मिरची तिखट असते खूप. लवंगी मिरची ती सुद्धा मी इथे अर्धा किलो घेतली. लवंगी मिरची अर्धा किलो आहे आणि ही एक अर्धा किलो आहे ना, ती जास्त तिखट नसते. दोंडाईचा मिरची असे म्हणतात तिला. याच्याने छान चव येते ह्या मिरचीने. ही पण जास्त तिखट नसते मिरची. आता आपण पुढची मिरची पाहूया. आता ही मिरची जी आहे ना, ती 3 प्रकारची मिरची आहे. तुम्हाला दाखवते. ही बघा, ही एक आणि ही काश्मीरी आहे आणि ही एक मिरची आहे. म्हणजे ह्या 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. ह्या मी थोड्या थोड्याच घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या मी उन्हात 2 दिवस वाळवल्या. जास्त वाळवायच्या नाही, म्हणजे कलर उडून जातो. आता लाल तिखट बनवणार आहे, लाल मिरचीचा, त्याच्यामुळे. आणि तुम्ही आता ह्या 3 प्रकारच्या आणि त्या 3 प्रकारच्या 6 प्रकारच्या मी मिरच्या इथं घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या मी दळून आणते आणि त्याच्यासाठी आता इथे मी खडा मसाला जो घेतला आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. खडा मसाल्यांमध्ये आपण पाहूया काय काय घेतलेलं आहे. तर इथे मी ओवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी बडीशेप घेतलेली आहे. इथे हळदचे ते तुकडे, हळकुंड. आणि इथे घेतलेला आहे हिंगाचे खडे. त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे. आणि इथे मी घेतलेला आहे मिरी. नंतर ह्या लवंग घेतलेला आहे. हे मी छटाकच घेतलेला आहे. आणि हे आतपाव घेतलेला आहे, म्हणजे अर्धा पावशर. 1 2 3 4 5 हे अर्धा पावशर आहे आणि हे छटाक आहे. आणि इथे आहे खसखस आणि ही दालचिनी. हे मी छटाक घेतलेला आहे. आणि इथे धने घेतलेत आणि धने इथं अर्धा किलो घेतलेले आहेत. इथे अर्धा किलो, 3 किलोच्या मसाल्याला धने अर्धा किलो घेतलेत. इथे अर्धा पाव घेतले आणि इथे हे छटाक घेतले, लवंग, मिरी, दालचिनी. इथे तेजपान घेतलेला आहे, तो सुद्धा आतपावाचा तेजपान घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. असंच फ्रेश तेजपान घ्यायचं आहे आपला, म्हणजे हे सर्व एकदम फ्रेशच आहे. हे बाकीचं निवडायची गरज नाही आहे, सगळं फ्रेश आहे हे. ह्या मिरच्या आपल्याला अजिबात भाजायच्या नाही आहेत. या सर्व मिरच्या अशाच दळायच्या आहेत. आता ह्या मिरच्या ज्या आहेत मी एक ह्या पाटीमध्ये, मोठ्या पाटीमध्ये मिक्स करून घेते. मस्त असा तरीदार मसाला होतो हा आणि सुगंधही छान येतो. 3 किलोचा हा मसाला आहे. 3 किलो मिरचीचा मसाला. ही एकूण मिरची 3 किलो आहे. आता इथे ही मिरची आणि हे सर्व आता गिरणीमधनं दळून आणत आहे मी. चला आता गिरणीमधून दळून आणते. आम्ही गिरणीमध्ये आलोत आणि गिरणीमध्ये काहीच गर्दी नव्हती. आमचाच नंबर लागलेला आहे बघा. आणि एक आजी आले, त्यांचा काळा आणि लाल दोन्ही मसाले होते. आता इथे एककडं त्यांचा टाकला आणि एककडं आमचा टाकला बघा किती छान असा कलर आलेला आहे मसाल्याला. आणि खूप मस्त तरंग येते बरं का. ह्या अशा मिरच्या घातल्या ना 6 प्रकारच्या, खूप छान तरंग येते. कारण 3 प्रकारच्या मिरच्या तर खूप अशा तरंगदार आहेत, त्या जाड्या साईजच्या. आणि आता मसाल्यामध्ये ना मी असे वाटीभर तेल घातलेलं आहे, म्हणजे त्या भाऊनी टाकलं पण व्हिडिओ काढला गेला नाही. त्याच्यामुळं कलर इतका सुपर आलेला आहे ना मसाल्याचा, आणि टेस्ट पण इतकी भारी लागते ना भाजीची. तर बघा, आता ह्या मिक्सरच्या भांड्यात पण त्यांनी फिरवून घेतलेलं आहे. आता ना इथे वजन करणार आहेत. आता बघा, वजन केल्यानंतर आता आपल्याला हा मसाला घरी घेऊन जायचा आहे. मी घरी आणलेला आहे मसाला. आता सोडते. आता आपल्याला हा ना थंड करून घ्यायचा आहे. 1-2 तास आपल्याला हा मसाला असाच करून ठेवायचा आहे बघा, या पद्धतीने. आणि मग नंतर आहे ना मस्त हा असा थंड झाला का
याच्यात सगळी वाफ निघून जायला पाहिजे. हे बघा. आणि मग आपण बरणीत भरू. आपल्याला जेवढं हे मसाला जो आहे ना तो जेवढा वापरायचा आहे तेवढा आपण काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला हा मसाला पुन्हा गाठ मारून मस्त डब्यात ठेवायचा आहे. अजिबात खराब होणार नाही. प्लास्टिकच्या ह्याच्यातच आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे. या छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये मी मसाला काढून घेते. जेवढा आपल्याला वापरायचा आहे तेवढाच मसाला काढून घ्यायचा आहे. कट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला छान कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.